बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही, विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक. साहित्याचा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे. ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे. मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे. बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्त्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत. धन्यवाद. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व, प्रकरण 45. रोज पहावं तर आमचाच विनाश होतो आहे. रोज आमची व्यूहरचना कोलमडून पडते आहे. आमचे डावपेच विफल होत आहेत आणि आमचे सेनापती मात्र निष्क्रिय आहेत. आमच्या विजयासाठी त्यांना काहीच करावं असं वाटत नाही. युद्धाच्या 7व्या दिवशी सकाळी दुर्योधन सेनापती भीष्मांना दोष देत होता. स्वतः घायल झालेल्या दुर्योधनानं आपल्या सेनेच्या संहाराची धास्तीच घेतली होती. दुर्योधनाच्या मनाची समजूत घालून पितामहांनी पांडवांनी रचल्या वज्रव्यूहाला तोंड देण्यासाठी मंडलव्यूह सिद्ध केला. प्रत्येक हत्तीमागे सर्व साधनांनी युक्त असलेले 7 रथ, प्रत्येक रथामागे 7 अश्वसाद आणि प्रत्येक अश्वसादामागे शरीरावर संपूर्ण लोहत्राण घातलेले 10 खडकधारी सैनिक, अशी ती योजना होती. एकाच वेळी अनेक ठिकाणी जीव घेण्या झुंजी सुरू झाल्या. सेनापती भीष्माने अर्जुनावर हल्ला केला तर द्रोणांनी विराटला आव्हान दिलं. दुसऱ्या ठिकाणी अश्वत्थामा आणि शिखंडी यांच्यात घनघोर युद्ध सुरू झालं. त्याचप्रमाणे दुर्योधन आणि धृष्टद्युम्न, शल्य आणि नकुल सहदेव, अवंतीचे राजे विंद अनुविंद आणि युधामन्यू, दुर्मर्शन आणि भीमसेन, भगदत्त आणि घटोत्कच, अलंबुश आणि सात्यकी, भूरिश्रवा आणि धृष्टकेतू, श्रुतायू आणि युधिष्ठिर, कृपाचार्य आणि चेकितान यांच्यात भयावह रणकंदन सुरू झालं. द्रोणाचार्याशी झालेल्या युद्धात पराभूत झालेल्या विराटाला आपला पुत्र संग्र याच्या रथाचा आश्रय घ्यावा लागला. पित्याचं रक्षण करण्याच्या प्रयत्नात संघ द्रोणाचार्यांच्या हातून मारला गेला. अश्वत्थाम्याशी झालेल्या युद्धात विरत झालेला शिखंडी हातात खडक घेऊन युद्धभूमीवर उतरला, परंतु अश्वत्थाम्याने एक शक्तिशाली बाण टाकून शिखंडीच्या हातातील खडगाचे 2 तुकडे केले. सात्यकीशी झालेल्या युद्धात अलंबुशला पळ काढावा लागला. धृष्टद्युम्नासमोर दुर्योधनाला आणि भीमासमोरून कृतवर्म्याला माघार घ्यावी लागली. युधामन्यूशी लढणारे अवंतीचे राजे पराभूत झाले. शौर्यानं लढणारा भीमपुत्र घटोत्कच भगदत्तापुढे टिकाव धरू शकला नाही. शल्यानं नकुलाचे अश्व मारले. विरत झालेला नकुल सहदेवाच्या रथावर चढला. सहदेवाच्या बाणानं मूर्छित झालेल्या शल्याला माघार घ्यावी लागली. सारथ्यानं त्याला तत्काळ रणांगणाबाहेर सुरक्षित स्थळी नेलं. बलाढ्य मद्रराजाचा पराजय झालेला पाहून कुरुसैन्याचा धीरज खचला. निर्माण झालेल्या परिस्थितीचा लाभ घेऊन नकुल सहदेवाने विजय निदर्शक शंख वाजवत पुन्हा जोराचा हल्ला चढवला. त्याचवेळी तिकडे युधिष्ठिराशी झालेल्या लढाईत छिन्न कवच आणि विरत झालेल्या श्रुतायूवर युद्धभूमीतून पळ काढायची वेळ आली. त्यामुळे कौरव सेनेचं नीतिधैर्य आणखीनच खचलं. कृप आणि चेकितान यांच्यात झालेल्या युद्धात दोघांनीही एकमेकांना प्राणांतिक जखमांनी घायाळ केलं. धृष्टकेतूच्या हातून घायाळ होऊनही तसाच प्रखर हल्ला करून भूरिश्रव्यानं त्याला माघार घ्यायला भाग पाडलं. तो तिकडे दुर्योधनाच्या भावाने अभिमन्यूला वेढा दिला. ते पाहून भीम धावलेला दिसताच त्यांना पळ काढावा लागला खरा, परंतु आता स्वतः सेनापती भीष्मानीच अभिमन्यूवर हल्ला चढवला. अभिमन्यूवर कोसळलेले ते संकट पाहून अर्जुनाचा रथ पितामहांकडे वळला, परंतु तोवर सूर्यास्त झाल्यानं त्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबवावं लागलं. इतके दिवस झालेल्या युद्धात आज युधिष्ठिरानं प्रथमच आपलं युद्ध कौशल्य प्रकट केलं. 8व्या दिवशी भीष्माने कूर्मव्यूह सिद्ध करून आक्रमणाचा आदेश दिला, परंतु धृष्टद्युम्नानं रचल्या सूची व्यूहापुढे भीष्मांचा कूर्मव्यूह निष्प्रभ ठरला. भीमानं केलेल्या प्रतिहल्ल्यात दुर्योधनाचे 8 भाऊ ठार झाले.
दुर्योधनाला बंधुशोकाला तोंड द्यावं लागलं, तसं अर्जुनालाही पुत्रशोकाला तोंड द्यावं लागलं. नागराजाची कन्या उलुपी हिचा पुत्र इरावत अलंबुशाच्या हातून ठार झाला. त्याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या नागयोद्ध्यांना थोपवण्यासाठी दुर्योधनानंच अलंबुशाला पुढं केलं होतं. झालेल्या लढाईत इरावत शौर्यानं लढला, परंतु शेवटी तो तरुण वीर धारातीर्थी पडला. बंधू इरावत मृत्युमुखी पडलेला पाहून क्रोधाविष्ट झाल्या घटोत्कचानं भीषण सिंहगर्जना केली आणि असा काही अघटित रणसंग्राम मांडला की आधीच निष्प्रभ ठरला भीष्मरचित कूर्मव्यूह पार छिन्न विछिन्न झाला. वंग राजासह त्याचं बलशाली हत्तीदल सोबत घेऊन स्वतः दुर्योधन घटोत्कचाला तोंड द्यायला पुढे सरसावला. सुडाग्नीनं पेटल्या घटोत्कचानं वेध घेऊन फेकलेला भाला वंगराजानं आपला हत्ती मध्ये घालून अडवला नसता तर दुर्योधनाचा मृत्यू ओढवलाच असता. घटोत्कचानं फेकलेला भाला मस्तकात शिरल्यानं तो विशाल काय हत्ती तडपडतच रणभूमीवर कोसळला आणि प्राणांतिक चित्कार करत गतप्राण झाला. दुर्योधनाची ती पराकाष्ठा पाहून सेनापती भीष्माने आचार्य द्रोणांना त्याच्या मदतीसाठी पाठवलं. पुन्हा एकदा न भूतो न भविष्यती असं भीषण रणकंदन सुरू झालं. आचार्य द्रोण दुर्योधनाच्या मदतीला आलेले आहेत असं पाहून युधिष्ठिरानं भीमाला घटोत्कचाच्या मदतीसाठी पाठवलं. 8व्या दिवशीच्या त्या युद्धात दुर्योधनाचे आणखी काही भाऊ ठार झाले, परंतु त्या दिवशी दुर्योधनानं दाखवलेला पराक्रम असामान्य असाच होता. आपल्या युवराजाचा जय जयकार करतच क्रू सैन्य शिबिराकडे परतलं. युद्धाचा 9वा दिवस उजाडला. विजयाचं पारडं कोणाच्या बाजूला झुकलेलं आहे हे सांगणं फार कठीण होतं. दुर्योधनाचं कितीतरी सैन्य मारलं गेलं होतं. रोजच्या युद्धात त्याचे अनेक भाऊ मृत्युमुखी पडत होते. भीमानं त्यांना मारायचा सपाटाच लावला होता. भावांच्या मृत्यूनं व्यथित झाल्या दुर्योधनानं पुन्हा एकदा पितामहांना दोष द्यायला सुरुवात केली. युद्ध सुरू होण्यापूर्वी सकाळीच सहोदर बंधू दुःशासनासह पितामहांच्या शिबिरात जाऊन दुर्योधन म्हणाला, तुमच्या मनात आहे तरी काय ते एकदा सांगून टाका. कुरु सिंहासनाच्या रक्षणासाठी मी कटिबद्ध आहे या तुमच्या प्रतिज्ञेचा तुम्हाला विसर पडला आहे म्हणायचं की ती प्रतिज्ञाच खोटी आहे म्हणायचं? माझ्या त्या प्रतिज्ञेची आठवण तू मला करून देऊ नकोस. मी त्या प्रतिज्ञेला बांधलो गेलो नसतो तर कदाचित हा अनर्थ मला पाहावा लागलाच नसता. तरीही तुझ्यासाठी मी एवढं करत असतानाही माझ्यावर तुझा विश्वास नाही. मी मेल्याशिवाय तुझी खात्री होणार नसेल तर तसंच होऊ दे, पण प्राण गेला तरी पांडवांवर मी शस्त्र धरणार नाही. पितामह शांतपणे म्हणाले, बंधो दुःशासन. आदल्या दिवशी दाखवल्या पराक्रमानं उत्तेजित झालेला दुर्योधन दुःशासनाला उद्देशून ओरडला, आता आपल्यालाच काहीतरी केलं पाहिजे. किरमीर आणि बकासूर यांचा मोठा भाऊ अलंबुश आणि अभिमन्यू यांच्यातील अटीतटीच्या युद्धानं 9व्या दिवसाला सुरुवात झाली. आदल्या दिवशी बंधू इरावत याला ठार करणाऱ्या अलंबुशावर अभिमन्यू असा काही तुटून पडला की अलंबुशाला युद्धभूमीतून पळ काढावा लागला. त्याचवेळी सात्यकी आणि अश्वत्थामा, द्रोणाचार्य आणि अर्जुन यांच्यात द्वंद्वयुद्ध सुरू झाली. अलंबुशाला पळवून लावणाऱ्या अभिमन्यूनं कौरवसेनेला इतकं संत्रस्त करून सोडलं की अनेक महारथी वीरांना सोबत घेऊन स्वतः पितामहांनी त्याला घेरलं. दुर्योधनाच्या दुरुत्राने दुखावल्या पितामहाने दुःशासनाच्या मदतीनं पांडव सेनेचा संहार आरंभला. भीष्माने धारण केलं ते उग्र रूप पाहून कृष्णानं आज पुन्हा एकदा अर्जुनाला त्यांच्यासमोर उभं केलं, परंतु त्यांना निशस्त्र करण्यापलीकडे अर्जुन काहीच करू शकला नाही. भीमानं भगदत्त आणि श्रुतायू यांच्या नेतृत्वाखाली लढत असलेल्या गजसेनेचा पूर्ण पराभव केला. त्याचवेळी भीष्माने पांडव सेनेचा चालवलेला तो प्रचंड संहार पाहून अस्वस्थ झालेला कृष्ण अर्जुनाची कान उघडणी करू लागला. तो म्हणाला, आजही तू तुझ्या कीर्तीला साजेसा लढत नाही आहेस. तुझ्या भावाने भोगलेली दुःख, द्रौपदीचे झालेले अपमान तुला आठवतात की नाही? का म्हणून तू या म्हाताऱ्याला ठार करत नाहीस? अरे त्याला ठार केलंस तर विजय तुझाच आहे, पण पितामह म्हणून त्याची गाय करणार असशील तर मला शस्त्र हाती घ्यावं लागेल. आणि असं म्हणून कृष्ण पुन्हा एकदा एका मोडलेल्या रथाचं चक्र हातात घेऊन भीष्मावर चालून गेला, परंतु त्याला अडवायला अर्जुनच पुन्हा धावून गेला.
तू फक्त सारथ्य कर, युद्धाचं माझ्यावर सोड, म्हणून त्यानं कृष्णाची विनवणी केली आणि तेव्हा कुठं कृष्णाचं समाधान झालं. तोवर सूर्यास्त झाल्यानं 9व्या दिवशीचं युद्ध तिथंच थांबवावं लागलं. मात्र आजच्या युद्धात पांडवांना पुन्हा एकदा प्रचंड सेनासंहार पाहावा लागला. अश्वावर स्वार होऊन अरिष्टनेमी वायू वेगानं निघाला. पितामहांच्या पतनाची वार्ता केव्हा एकदा अंगराजाला सांगेन असं त्याला झालं होतं. ठिकठिकाणी पडलेले बाणांचे खच, रक्तमांसाचा कुजलेला चिखल, तुटलेली मस्तकं, रक्तमांसावर ताव मारणारी कोल्ही, कुत्री, घारी, गिधाडं यातून मार्ग काढत तो कर्णाचं शिबिर जवळ करत होता. सूर्यास्ताला अजून अवकाश असला तरी आजचं युद्ध तिथंच थांबल्यासारखं झालं होतं. पितामह पडताच सूर्योदयापासून सुरू असलेले रणवाद्यांचे दंदनाट आणि शंख भेरींचे निनाद विरल्याप्रमाणे थंड झाले होते. ते वृत्त कळताच दोन्ही पक्षातले योद्धे तत्काळ शस्त्र खाली ठेवून त्या महारथी वीराच्या अंत्यदर्शनासाठी गोळा झाले होते. कर्णाचं शिबिर जवळ येताच घाईघाईनं घोड्यावरून उतरून कर्णाला सामोरा येत अरिष्टनेमी म्हणाला, दुःखद वार्ता घेऊन आलो आहे अंगराज. पितामह पडले. धनुष्याच्या प्रत्यंचेवर फिरत असला कर्णाचा हात जागीच थबकला. म्हणजे अर्जुन ठार झाला की काय? पण त्याने तर पांडवांवर शस्त्र धरणार नाही म्हणून निक्षून सांगितलं आहे, आणि तसं घडलं असतं तर अरिष्टनेमीनं तेच वृत्त आधी सांगितलं असतं. रोज 10,000 योद्धे ठार करून त्यांचं बळ कमी करीन या त्यांच्या शब्दावर विसंबून दुर्योधन रोज आपल्या सहस्रावधी सैन्याचा बळी देतो आहे. खरं तर त्याच वेळी त्यांना सेनापती पदावरून दूर केलं असतं तर एवढा विनाश पाहावाच लागला नसता. पण दुर्योधनाचा विचार वेगळाच. ते असाच पांडवसेनेचा निपात करत राहिले तर कदाचित अजूनही कार्यभाग साधेल असंच त्याला वाटत राहिलं. शिवाय अर्जुन पितामहावर शस्त्र धरायला उत्साह पावणार नाहीत ही अटकळ त्यानं बांधली होतीच. ती खरी ठरली असली तरी ज्यांच्यावर त्यानं एवढा विश्वास टाकला त्यांनी प्रतारणेखेरीज त्याला काहीच दिलं नाही. पितामह भीष्मानी काय किंवा आचार्य द्रोणानी काय, एकाही पांडुपुत्राला पराभूत केल्याचं अजून तरी कानावर आलं नव्हतं. काय घडलं ते सगळं सविस्तर सांग, कर्ण म्हणाला. पितामहांच्या वधासाठी कृष्ण शिखंडीची मदत घेणार असल्याची वार्ता गुप्तचराने आणली होती, हे तुलाही माहीत आहेच. म्हणूनच आजही युवराजानं पितामहांच्या रक्षणाची पूर्ण काळजी घेतली होती. कोणत्याही परिस्थितीत आपला रथ शिखंडीसमोर येणार नाही यासाठी त्यांचा सारथी सतर्क असणार होता, आणि एवढं करून कृष्णार्जुनाच्या मदतीसाठी तो समोर आलाच तर पितामहांच्या संरक्षणासाठी कित्येक कुरुयोद्धे सज्ज असणार होते. पितामहांचा निश्चय माहीत असल्यानं धृष्टद्युम्नानं शिखंडीला अग्रभागी ठेवून पितामहावर निकराचा हल्ला चढवला. आज कधी नाही एवढा अर्जुनही फारच आक्रमक होता. त्यानं शिखंडीला पूर्ण संरक्षण देऊन त्याच्या पाठीमागून पितामहावर जलाल बाण चालवले. शिखंडीच्या धनुष्यातून सुटलेल्या एका पाठोपाठ एक अशा कित्येक जलाल अशा नाराज बाणांनी त्यांचं कवच छिन्न भिन्न झालं. सर्व शरीर घायाळ होऊन रक्ताच्या धारा वाहू लागल्या. संतप्त डोळ्यांनी त्याने शिखंडीकडे पाहिलं, परंतु आत्मरक्षणासाठी सुद्धा त्याच्यावर बाण टाकला नाही. पितामहांची ती असहाय्य स्थिती हेरून अर्जुनानं तात्काळ बाणांचा वर्षाव सुरू केला. पितामहांच्या शेजारी उभा राहून लढणारा दुःशासनही अर्जुनाला थांबू शकला नाही. अर्जुनाचं निवारण करण्यासाठी त्याने एक भला मोठा लांब पल्ल्याचा भाला फेकला, परंतु अर्जुनाच्या एका बाणानं त्याचे 3 तुकडे झाले. रथावरून खाली उतरून पितामहांनी खड्ग धारण केलं. ते ढाल हाती घेतात न घेतात तोच एक शक्तिशाली असा भल्ल बाण टाकून अर्जुनानं तिचे तुकडे केले. त्यानंतर त्यांच्या हातातलं खड्गही त्यानं दूर उडवून लावलं. अशा प्रकारे विरत आणि निशस्त्र करून आणि प्राणांतिक वेदना देणारे कित्येक नाराज बाण टाकून अर्जुनानं त्यांना घायाळ केलं. सकाळपासून सुरू असलेलं ते युद्ध आज सूर्य अस्ताचलाकडे निघाला तरी थांबण्याचं चिन्ह दिसेना. परंतु पितामह पडल्याचं वृत्त कळताच ते सूर्यास्तापूर्वीच थांबलं. आता सर्व योद्धे त्यांच्या भोवती गोळा झाले आहेत. पितामहांच्या शरीरावर बोटभरही जागा अशी राहिलेली नाही की जिथं बाण रुतलेला नाही. ते शरशय्येवरच पहुडले आहेत असंच का म्हणेनास.
तशाही स्थितीत दुर्योधनाला ते म्हणाले, पुत्र दुर्योधन, ऐक ऐक माझ्या अंताबरोबर या कुलनाशक युद्धाचाही अंत होऊ दे. मी सांगितलं तर अजूनही युधिष्ठिर माझं ऐकेल. भीम आणि अर्जुन त्याच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. माझ्या पश्चात तू आक्रोश करून संधीची याचना केलीस तरी ते शक्य नाही. त्यावर दुर्योधन काय म्हणाला, उपदेशाचे ते बोल ऐकायला युवराज तिथं थांबलाच नाही. आता ते शक्य नाही एवढं सांगून तो आपल्या सैन्यातील योद्ध्यांना भेटण्यासाठी तातडीनं निघून गेला. त्यानंतर मीही तिथं थांबलो नाही. ही वार्ता तुला सांगण्यासाठी तसाच निघून आलो. अंगराज, आता सारी भिस्त तुझ्यावरच आहे. पितामह पडले तेव्हा सर्वत्र मोठाच हाहाकार झाला. आपल्या सेनेचा धीर खचला. कित्येक सैनिक वाट दिसेल तिकडे पळत सुटले. कित्येक सैनिक कर्णाला बोलवा, आता तोच आमचं रक्षण करील, तोच आमचं नेतृत्व करील म्हणून ओरडू लागले. रान रेड्याच्या आतड्यापासून तयार केली ती चिवट आणि टणक प्रत्ययांच्या आपल्या विजय धनुष्यावर चढवत कर्ण म्हणाला, अर्जुना, आता तू माझ्या हातून जिवंत सुटणार नाहीस. दोन्ही सैन्यातील सर्व प्रमुख योद्धे त्यांच्या दर्शनासाठी येऊन गेले खरे, परंतु कोणाला तरी शोधत असल्याप्रमाणे त्यांचे डोळे सारखे भिरभिरत होते. महाराजा, अरिष्ट नेहमी हाडाचा गुप्तचर आहे. प्रत्येक गोष्टीकडे गुप्तचराच्या डोळ्यांनीच पाहतो. जो सूतपुत्र कर्ण त्यांना डोळ्यांसमोरही नकोसा वाटत असे, त्याला तर ते या अखेरच्या क्षणी शोधत नसतील. ते कोणालाही शोधत असोत. मला मात्र त्यांना भेटलंच पाहिजे. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.